नमस्कार. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी रेग्युलर मेकअप नाही म्हणता येत, माझं रेग्युलर मी चेहऱ्याला एक असं चांगलं दिसण्यासाठी फार थोडक्यात आणि हे करते. तर हे आहे, हे निव्हियाचं सॉफ्ट म्हणून आहे. हे माझी ड्राय स्किन असल्याकारणानं मला हे अगदी सगळ्या ह्याच्यासाठी यूज होऊ शकतं. स्पेशली हे माझी ड्राय स्किनसाठी मी हे कधीही बदलत नाही, मी हेच वापरते कारण हे सॉफ्ट आणि हे कसं ड्राय स्किनसाठी चांगलं आहे. तर हे मी आधी आंघोळ करून आले ना की मग मी हे लावते आणि कधी कधी मी हे निव्हिया पण लावते. निव्हिया तर माझं रेग्युलर असतं, परंतु कधी निव्हिया कधी हे असं माझं चालू असतं. तर ह्याची खुशबू मला खूप आवडते. तर हे अगदी म्हणजे थोडंसंच एवढंसंच असं पर्याप्त आहे. असं काही जरुरी नाही आहे की तुम्हाला खूप सारं लावा, कारण हे असं तळहातावर घ्यायचं आणि मग हे इकडे इकडे असं इकडे असे असे डॉट ठेवायचे आणि इकडे एक आयब्रोच्या ह्या इकडे पण एक ठेवायचा. इथे मध्ये टिकली लावतो नाकावर, डोळ्याखाली, आणि हा जो चेहऱ्याचा भाग आहे इथे 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 असं, आणि मग इकडे खाली चिनलं असं, आणि हे इथे पण असे डॉट उरलेले संपले. आता तर उरलेले इकडे हे आपण आपल्या गळ्याच्या अवतीभवती हे बघा असं. तर केसांचं पण करणार आहे व्हिडिओ. तर केस वरती बांधून नव्हते घेतले, ड्रायरचाही मला व्हिडिओ दाखवायचा आहे. तर हे बघा, मग हे असं हलकं 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 असं 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 माळ काही आपल्या असतंच कंटिन्यू, काही एकदम सगळं आपण काढत नाही आहे. तर हलकं असं जेंटली असं बस, नंतर असं डोळ्यावर असं. तर हे झालं, मग थोडा वेळ असं सोडून द्यायचं, मग ते असं ऑब्झर्व होतं छान. उरलेलं असं हाताला आपल्या लावून घ्यायचं ह्या. तर असं 1 ते 2 ते 3 मिनटं असं सोडून द्यायचं. जर आपल्याला कुठे लवकर जायचं असेल, घाई असेल, तर असं एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि तो असं 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 करायचा, असं टिप 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 असं करायचं. म्हणजे अतिरिक्त तो चिपचिपपणा ओलापणा असतो तो असं. आपल्याला पावडर लावायची ना, तर त्याच्यामुळे सकाळचं मला घाईच असते, एवढा वेळ नसतो. मग अशा वेळेला असं असं ओढून नाही पुसायचं, तर असं 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 करायचं, असं असं दाबायचं असं. हे बघा, असं दाबून घ्यायचं. मी जे करते तेच सांगते. आता हे काय योग्य आहे अयोग्य आहे हे मी नाही बघत. तर आपल्याला पावडर पण लावायची असते ना. पावडर लावल्यानं थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, आपल्याला असं दिवसभर एकदा लावलं की मग पुन्हा संध्याकाळी. तर हे बघा, आता हे बघा, आता असं ऑब्झर्व होतं. आधीच होतं, 1 2 ते 3 मिनटात ऑब्झर्व झालं. आणि ह्यानंतर हे बघा असं. मग ह्याच्यावर आता पावडर बसली तरी ती स्प्रेड व्हायला मदत होते. तर माझ्याकडे हे बनाना लूज पावडर घेते मी. ही ॲमेझॉनवरून मी नेहमी परचेस करतो. आम्ही हे 2 लागतं मला आणि मुलीला. तर हे बनाना लूज पावडर आहे इनसाईडची. तर आम्ही हीच वापरतो. मग
तर ही अशी थोडीशी, कारण ही एक मेकअपचाच टच येतो या पावडरनं. ही बनाना पावडर आहे. तर आणि तुम्ही कशानं पण लावू शकता ती. तुम्हाला आता आहे माझ्याकडे लावायला हे बघा, हे असं मिळतं. तर हे असं थोडंसंच एवढंसंच लागतं. असं करून तुम्ही ह्याला लावू शकता. हे बघा, हे असं छान आतमध्ये जातं. हे मी परचेस केलेलं आहे ॲमेझॉनवरूनच. हे पुना स्टोअर म्हणून आहे, पुना स्टोअर. आता हे प्रोडक्ट नाही आहेत, आता हे बंद झालं हे प्रोडक्ट. आता येतात पण दुसरे येतात. मग अशा वेळेला खूप छोटे छोटे बाजारात ते असे मेकअपला लावायचे बॉल, त्या गाद्या वगैरे मिळतात, ते छोटे छोटे. पण माझं आता मी ह्यानंच केलेलं आहे, त्याच्यामुळे मी यानंच करणार. कॉटन आहे ना ते. तर हा असा सकाळचा आपला हलकासा, आपला सकाळचा हलका मेकअप असतो तो असं असं लावायचं सगळीकडे. आधी असं 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 मांडायचं. मोस्टली इथे मला टिकली लावते, इथे एक असतं, हे इकडे इकडे. डोळ्याखाली बस. आणि आता मग ह्याला असं डिप 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 करायचं. ही एक असं मेकअपची पावडरच आहे ही. बस असं 1-5 मिनटं असं असं केलं की तुमच्या स्किनला मसाज पण होतो. आणि म्हणजे ते जे लावलेलं आहे हे निव्हियाचं सॉफ्ट, ही जी क्रीम लावलेली आहे, तर ह्याच्यामुळे काय होतं, ती पावडर त्याच्यावर छान अशी घट्ट स्प्रेड होते. 2 ते 3 तास सहज राहते. कारण मी ज्या वेळेला मुंबईला कुठे आम्ही फिरायला वगैरे जातो तर मी हीच लावून जाते. एरवी रोज असं झालं लावून निव्हिया, आणि मग दुसरी पावडर लावते. पण ही बनाना पावडर स्पेशली फक्त बाहेर यूज करते मी. समजा आता आपल्याला कुठे जायचं आहे बाजारात, बाहेर डीमार्टला, कुठे काही शॉपिंग करायला, कुठे काही तुम्ही, तर त्यावेळेला बनाना. आणि घरात असेल की मग ती माझी घरात दुसरी एक जी पावडर आहे जी हिमालयाची आहे ती वापरते मी. ही बघा, ही ती हिमालयाची बेबी पावडर आहे. बेबींनीच वापरावी असं काही नाही, आपण पण मी वापरते. तरी छान आहे ही सुद्धा हिमालय. तुम्हाला मी सांगितलं ना की माझं सगळं हिमालयाचं प्रोडक्ट असतं. तर ही पण छान आहे. त्या बनाना पावडरमध्ये ही पण अशी थोडीशी मिक्स केली ना, बनाना पावडरमध्ये तुम्हाला खुशबू नाही मिळत, कळालं का? तर मग त्यावेळेला त्या बनाना पावडरमध्ये ना तुम्ही हे बघा, आता ही एवढी घेतली, मग हलकीशी बनाना पण टाकते मी. बाहेर जाते वेळी मी असं अगदी जरासं असं करायचं. तर हे बघा, एक साधारण असं एवढं झालं की मग ते असं तुम्ही, तर असं आपण सगळं आपल्याला जसं, तर ते पण असं केलं ना तर तुम्हाला बघा ह्याची खुशबू छान आहे. तर ते पण असं 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 आता हे बघा, हा जर इथे लागलं, हे आता खाली जाणार असं, तर त्यावेळेला ह्याचा उपयोग घ्यायचा असं. हा आपला रुमाल, मग आता डबल लेअर झाली आहे ना, डबल थर झाला. आणि ह्याची खुशबू पण छान आहे. हिमालय बेबी पावडर, हां, हिमालयाची बेबी पावडर आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आवळा आणि
आल्मंड आणि हे पण आहे, चष्मा कुठे गेला, काय बोलतात त्याला, आवळा आणि हां आल्मंड आहे आणि हे ऑलिव्ह आहे. हे बघा खाली बघा पिक्चर बघा, हे ऑलिव्ह आहे आणि आल्मंड आहे. तर ते ऑलिव्ह ऑइलची ती फळं आहेत. तेव्हाच मी पाहत राहिले, म्हटलं हे कुठलं फळ आहे. आधी तर वाटलं आवळा आहे, आवळा नाही ते ऑलिव्ह ऑइलचं फळं आहे ते. तर हे बघा असं फोरहेडला इथे हे पापण्या ह्या वरच्या आणि मग हे असं, तर असं हे छान स्प्रेड होतं सगळीकडे. इकडे वरती असं कानाला पण पटकन होतं आणि ते काही निसटत नाही आहे. नाही तुम्ही म्हणाल की चांगलं रुमालानं रगडून, नाही हलक्या हातानं. हे बघा रुमालाला पण ते हे येतं असं छान असा गोल्डन असा मेकअपचा कलर आला आहे. तर तो ते ऑब्झर्व करतं कॉटन पण. मग हे झालं की झालं. तर असा माझा रोजचा मेकअप असतो. फक्त हे एवढं केलं की, तर हे हिमालयाचं काजळ आहे, हे बघा हिमालयाचं. तर हे पण अगदी 50-55 रुपयाला छोटंसं मिळतं. तर हे बघा हे असं. आता हे एक बरं आहे की आपल्या मोबाईलमध्ये ही जी इथेच करूया, है ना, इथे पण दिसतं. तर हे झालं काजळ. साधं सिंपल मेकअप असतो माझा. आणि झालं हिमालयाचे तर 2 प्रॉडक्ट दाखवले. आणि माझी ही जी लिपस्टिक आहे ही लॅक्मेची आहे, मला ही आवडते. ही मला 2-2 वर्ष चालते अशी. इकडे कसा आरसा आहे ना, हे बघा असं 2दा फिरवलं. हे पण लॅक्मेचे आहेत. झालं ते झालं की मग काय आपला मेकअपला जास्त काही उरत नाही आहे जागा. आणि ह्या पण मला 250 रुपयात 3-4 पेन्सिल्स येतात. तर या अशा शार्पनरनी मी मस्तपैकी, हे बघा असा हा शार्पनर आहे. तर यानं मस्त मी या लिप पेन्सिल, हे बघा हे असं हे इकडे वरने खाली हे धनुष्यबाणासारखं. आपल्या या जबानमधून किती आपण शब्द वापरतो, तर हे बाणच सोडत असतो ना, शब्द बाण. झालं. हा माझा रेग्युलर मेकअप असतो. याला तुम्ही मेकअप म्हणा, पण मी याला मेकअप नाही म्हणत, कारण हे एकदम असं. आणि ही शिल्पा बिंदी, ह्या अशा मीडियम असतात. तर ह्या मी 3 प्रकारच्या घेते. शिल्पा ही मीडियम आहे. शिल्पा ही बघा, ही शिल्पा बिंदी. मला असं वाटतं की मी 18 वयापासून मी ह्याच बिंदी वापरते. ही शिल्पा ह्या मोठ्या आहेत. एक मोठं पॅकेट घेते असं. हे बघा इथे नंबर असतो साधारण, इथे तुम्हाला दिसतं त्याचं. म्हणून एवढी वर्ष माझी इथली स्किन चांगली आहे. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी काय वापरते, जरी मिडल क्लासवालं असलो तरी आपण पण आपल्या स्किनला सांभाळून सगळे असे आपण. आणि हे एक दुसरं आहे, हे अगदी छोटं आहे. तर अशा 3 प्रकारचं ठेवायचं की कधी कधी मग एकदम बारकी लावायची इथे, तर कधी अशी मोठी. टिकली लावलीच पाहिजे, छान वाटतं. टिकली लावण्यामागे की नाही यामागे खूप सारं वैज्ञानिक दृष्टिकोन असतं. आपण तो लक्षात ठेवायचा, बाकी काही लक्षात नाही ठेवायचं. टिकली लावताना हा अंगठा, शुक्राचं बोट आणि हे गुरूचं बोट असं 2 घ्यायचं. आपल्या ग्रामीण भागातल्या पण बायका बघा कुंकू गुरूच्या बोटानंच लावतात, हे बघा असं. तर हे 2 आयब्रोच्या थोडंसं वरती करायचं आणि असं
लावायचं. आता मला इकडं बघते, मला इथे जमत नाही आहे, पण बरोबर आहे. तर ठीक आहे. तर हा आपला रेग्युलर माझा असा मेकअप आहे. तर आवडलं तर लाईक करा, असेच पाहत राहा. धन्यवाद.